हळद रुसली कुंकू असले मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता तो नेमका काय जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण इथे काय पाहिलं की कृष्ण आणि दुष्यंत यांचं आता म्हणजे सगळं झालेलं असतं, लग्न वगैरे पार पडलेलं असतं। आता वेळ असते ती गृहप्रवेशाची। त्यावर मैनावती लगेचच म्हणते, अगं ए कृष्णा, थांब थांब थांब, असा कसा गृहप्रवेश करशील लगेच? अगं रांगडे पाटलांच्या घरात गृहप्रवेश करण्याची पद्धत आहे काहीतरी। त्यावर लगेचच ती म्हणते, तू इथं थांब, मी आलो तयारी करून। आणि मग ती कुंकवाचं पाणी घेऊन येते आणि तिला म्हणते, हे बघ, हे कुंकवाचं पाणी आहे, याच्यात पाय बुडव आणि पुढं पुढं चालत जा, म्हणजे तू आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलांना येशील। त्यावर आता इथे हे सगळं ज्यावेळेस ती करत असते तर कृष्णाला वाटत असतं की हे सगळं आता मैनावती कृष्णाच्या आनंदासाठी आवड म्हणून करते, पण खरं तर मैनावती हे सगळं फक्त बाळजाबाईंना जळवण्यासाठी करत असते। हे हिनवून दाखवण्यासाठी करत असते की बघा तुमची सून कशी अनाडी आहे, ते बघा कशी ही मुलगी तुमच्या नाकावर टिचून या घरात मिरवणार ते। तर आता कृष्णा घरामध्ये आल्याबरोबर अढळराव हे बाळजाबाईंना म्हणत असतात, बघा बघा मालकीनबाई, बंगल्याच्या नवीन मालकीनबाई आल्या, ते सुद्धा अगदी बिमाखात लक्ष्मीच्या पावलांनी। तर आता हे ऐकून बाळजाबाईंना मात्र राग येतो। तर बाळजाबाई म्हणत असतात, ह्या घराची मालकीन फक्त एकच आहे आणि ती भी म्या, बाळजा, समजलं नव्ह तुम्हासनी? त्याबरोबर आता लगेचच ते म्हणतात, आता बघू की ते समजलंच। इतक्यात त्या ठिकाणी गणपत येतो आणि म्हणत असतो, वहिनी, अहो ही पोरगी भारी पडली की आपल्यावर। त्याबरोबर लगेचच बाळजा म्हणत असते की भाऊजी, कोण बी अजून माझ्यावर भारी पडलेलं नाही। त्यावर तो म्हणतो, अहो असं काय करता, बघितलं नाही का मगाशी तिनं तुम्हाला बी उखाणा घ्यायला लावला ते? त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, ते समजा ठीक आहे भाऊजी, पर भारी कोण कोणावर पडतं हे पाहणं तर तुम्हासनी पुढंच होईल, कारण म्या काय काय करतो ते ह्या पोरीला सतवायला ते तुम्ही फक्त बघतच राहा। त्याबरोबर इथे आता कृष्णा हिने लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये गृहप्रवेश केलेला असतो। त्याबरोबर आता मैनावती म्हणते, वा वा कृष्णे वा, काय तुझ्या पायाचे ठसठशीत ठसे उठलेत बरं आपल्या घराच्या दारात, वा, असंच जसं आता ठसे उमटवलेस की नाही तसंच आमचं घर बी सुख समृद्धी आणि समाधानानं भरून टाक, काय गं? बरं चल, आता पुढची वेळ ही की तू आता घराच्या या दिवाल्यावरती ह्या दुसऱ्या कुंकवाच्या आणि हळदीच्या पाण्याचा एक एक हात लाव, म्हणजे हळद आणि कुंकू म्हणजे नवरा आणि बायकोचं प्रतीक असतंय। तुम्ही दोघं आयुष्यभर ह्या दारावर जसे एकत्र राहाल की नाही तसेच आयुष्यात पण एकत्र राहा, सुखाचा संसार करा। हळदीची आणि कुंकवाची जोडी भारी असते। त्याबरोबर कृष्णा हळदी आणि कुंकवाचा एक एक हात सुद्धा आता तिथे उठवते। तर आता हे सर्व बाळजाबाईंना बघून मात्र राग येत असतो। बाळजाबाई मनातल्या मनात म्हणत असतात, कृष्णा कर कर, आज तुला किती सोहळा साजरा करायचा आहे तो कर, कारण आजचा दिवस तुझा आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज जितका आनंद साजरा करशील पुढच्या 6 महिन्यात तितकं जास्त दुःख भोगशील, कारण मी तुला 6 महिन्यांपेक्षा जास्त ह्या घरामध्ये टिकू देणार नाही। तर इकडे अढळराव बाळजाबाईंकडे एकटक बघत असतात आणि आता ते मनात म्हणत असतात, नक्कीच तुमच्या मनात काहीतरी काळं शिस्त आहे बाळजाबाई। अहो तुमचं तोंड बघून सुद्धा आम्ही ओळखू शकतो की तुमच्या मनात नेमकं सुरू तरी काय आहे। पण लक्षात ठेवा, सुनबाईंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, तुम्हाला काहीही चुकीचं काही आम्ही करूच देऊ शकत नाही। त्याबरोबर आता दुष्यंत हा लगेचच म्हणायला लागतो, झाले ना सर्व विधी, मग आता मी जातो। तर बाळजाबाई सुद्धा म्हणतात की हो झालेच सगळे विधी, आता तू गेलास तुझ्या खोलीमध्ये तरी काही हरकत नाही। कृष्णा तू सुद्धा तुझ्या खोलीत जा, तुला दुष्यंत बरोबर राहता येणार नाहीये। त्याबरोबर आता लगेचच इकडे मैनावती म्हणते, अरे थांबा पोरांनो, असे कसे कुठं जात आहे? अहो बाळजाबाई असं काय करता, नवीन सून पहिल्यांदा घरी आली आहे, मग पहिलं तिला आपल्या घरच्या देवांचं दर्शन नको घडाय वय? आधी तुम्ही दोघांनी बी आपल्या देवळात चला आणि घरच्या देवीचं दर्शन घ्या। मग आता कृष्णा
व दुष्यंत ह्या दोघांनाही घेऊन आता घरातले सगळेजण येतात घरातल्या देवघरात. आणि मग आता तिथे घरची जी देवी असते, कुलदैवत असतं तिथे असतं. मग तिचे आशीर्वाद घेतले जातात, तिला नमस्कार केला जातो. आणि मग आता इथे कृष्णा ही कुलदेवीकडे घरातल्या सर्व सुखांची प्रार्थना करत असते. म्या या घरात आलोय, ह्या घराची भरभराट करण्याची ताकद मला दे, ह्या घरात समद्यांना जपण्याची मला शक्ती दे. आज पाहू तर म्या जिथं जिथं गेलो तिथं चांगलं घडत नाही असंच समधी म्हणतात. पर मी आज रांगडे पाटलांची सून म्हणून त्यांच्या घरात, त्यांच्या दारात आणि तुझ्या समोर उभी आहे. त्यामुळं त्यांनी मला सून करून आणल्याचा पश्चाताप त्यासनी होईल असं कधी बी माझ्या हातून कोणतं बी काम घडू नको देऊ आई. हे बघ, तू बी एक आई आहेस आणि एक आई ही आपल्या लेकराची कायम काळजी घेतच असते हे मला ठाव आहे. पर तरी बी मी तुझ्याकडं मागायलोय कारण मला तुझ्याकडनं सबूत हवाय. त्याबरोबर आता कृष्णाची प्रार्थना वगैरे करून झालेली असते. मग आता कृष्ण आणि दुष्यंत हे वरती जाणार असतात कारण बाळजाबाई त्यांना म्हणालेले असतात की तुम्ही आराम करायला गेलात तरीही चालेल. तर बाळजाबाई इथे मात्र आता मनातल्या मनात चिडत असतात. त्यांना जवळ त्या कृष्णाला आणि दुष्यंतला एकत्र बघत असतात तेव्हा जास्त आणखीन राग येत चाललेला असतो. बाळजाबाई मनात म्हणत असतात, ही भिकारडी, हिची लायकी तरी आहे का माझ्या लेकाच्या शेजारी उभं राहण्याची आणि आज तिची बायको म्हणून मिरवणार. त्याबरोबर आता लगेचच मैनावती म्हणत असते, चला आता नववरवधूचं दर्शनही झालेलं आहे, मग सुनमुख बघण्याचा विधी आपण करून घेऊया. बाळजाबाई, अहो तुम्हासनी पुढे यावंच लागेल की सुनमुख बघा. पहिलं तुम्ही पुढे या, सुनमुख बघून घ्या. एक डाव तुमचं सुनमुख बघून झालं की मग त्याच्यानंतर आम्ही समजे मोकळे काय. त्यावर आता कृष्णा म्हणते सुनमुख. त्यावर मैनावती तिला सांगते, अगं बाई सुनमुख म्हणजे काय करतात. आता बाळजाबाई बसणार, मग बाळजाबाईंच्या एका मांडीवर तू आणि एका मांडीवर दुष्यंत बसणार. आणि मग बाळजाबाई आरसा हातात घेऊन तुझा आणि त्यांचा चेहरा त्या एकाच आरशात बघणार आणि त्यानंतर तुझ्या केसाचा कंगवा फणी करणार. असं असतंय ते. त्यावर कृष्णा म्हणते, होय काय. मग आता ठरल्याप्रमाणे लगेचच बाळजाबाई त्या दोघांच्या मागे येतात आणि त्या दोघांना मांडीवरती घेऊन आरसा बघतात आणि आरसा बघून आता त्या लगेचच कृष्णाच्या केसावरून हातसुद्धा फिरवतात. त्यानंतर आता वेळ आलेली असते ती म्हणजे दुसऱ्या इतर काही खेळांची. मैनावती म्हणते, आता पहिला खेळ. कृष्णे, हे बघ, ही मडक्यावर मडकी 7 आहेत, त्यावर 7 वस्तू का दागिने आहेत. आता जर तू मडक्याचा आवाज न काढता अगदी शांतपणे मडकी उचललीस तर सगळे दागिने तुला मिळणार. तर तू ठरव तुला काय करायचं आहे ते. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते की मी प्रयत्न करतो. आणि मग आता कृष्णा ही लगेचच आता ती सगळी मडकी एकावरची एक अलगद काढते आणि त्यातले दागिनेसुद्धा काढते. मैनावती म्हणते, अरे वा 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 सुनबाई, अवं काय हुशार आहेस तुम्ही. एका बी मडक्याचा आवाज झालेला नाही. हे समद दागिने तर तुमचे झालेच, पर त्याबरोबर आणखी एक गोट. अहो ह्या दागिने काढण्याचा अर्थ काय होतोय तुम्हाला ठावा आहे वय. त्यावर कृष्णा म्हणते, नाही म्हणजे. मग मैनावती तिला सांगते, अहो ह्याचा आवाज न होणं म्हणजे संसार बी असा सुखाचा होतोय, संसारात बी कधी भांडण तंटा होत नाही असा असतो. मैनावती हे जे काही बोलत असते ते बाळजाबाईंना अजिबात पटत नसतं, पण गप्प राहण्यावाचून काही पर्याय नसल्यामुळे त्या गप्प राहत असतात. त्याबरोबर लगेचच आता मैनावती म्हणते की चला आता समद्यात शेवटचा विधी, तो म्हणजे आता आपण पटापटा अंगठीचा खेळ बी खेळून घ्यायचा. त्यावर कृष्णा म्हणते, अंगठीचा खेळ. त्यावर मैनावती म्हणते, अहो हो, म्हणजे आता बघा की आता इथं जे काही घडलंय, तुमचं लगीन झालंय ते आता लोकांनी बी कळा हवं की न गं, आणि तुमच्या बी लक्षात आयुष्यभर राहाय हवं नवं, म्हणून हे समज. चला आता अंगठीचा खेळ सुरू करू. कृष्णे, जर तुला वाटत असेल की दुष्यंतनं कायम तुझं ऐकावं, तुझ्या मुठीत राहावं, तर मग मात्र तुला फेऱ्या जिंकाव्या लागतील काय. त्याबरोबर कृष्णाला ती विचारते, काय मग सुनबाई जिंकणार नवं. त्यावर कृष्णासुद्धा त्यांना म्हणते की होय जिंकणार की. आता मग कृष्ण आणि दुष्यंत हे दोघं एकत्र समोरासमोर पाटावर बसलेले असतात. पाटात आता पांढरं शुभ्र पाणी असतं आणि आता तिथे आता कृष्ण आणि दुष्यंतला त्या पाण्यात एक अंगठी टाकून सांगितलं जातं की आता तुम्ही दोघांनी ती अंगठी बरोबर शोधायची आहे. कृष्ण आणि दुष्यंत अंगठी शोधायला सुरुवात करतात. पहिली अंगठी दुष्यंतला सापडते. त्यावर लगेचच आता म्हटलं जातं की वा वा वा, पहिल्या फेरीचे मानकरी आहेत आपले
दुष्यंत सरकार, मग दुसरा राऊंड येतो, मग तिसरा, चौथा, पाचवा असं करत करत कृष्णा तो राऊंड जिंकते. त्याबरोबर आता मैनावती म्हणते, बापरे, म्हणजे आता आमच्या दुष्यंतला आयुष्यभर कृष्ण तुझ्या ताटाखालचं मांजर बनून राहावं लागणार की. मग कृष्णाही हसते. तर इकडे आता सावित्री आणि पूजाची मात्र चांगली चिडचिड होत असते. सावित्री म्हणत असते, अगं पूजे, पोरी खरंच ग, खरंच हे समद सुख खरं तर तुला मिळा हवं होतं. अगं हे समद तुझ्या नशिबाचं आहे पोरी, तुझ्या. अगं पण ती कैदाशीन, ती अवदसा कशी काय घेऊन गेली ग हे समद. अगं बघतेस नवं, आज तू इथं आहेस आणि ती मात्र तिकडं महालात. नाही, काय बी झालं तरी हे समद मला मान्य नाही. माझ्या लेकीचं लगीन तिच्यापेक्षा बी मोठ्या घरात बिमाखात तोऱ्यात पार पडलं पाहिजे. हां, त्याबरोबर आता सावित्रीला पूजा सांगत असते, अगं मॉम, हे सगळं होणं कसं शक्य आहे. आम्ही दोघं वेगळे झालो आहे, सेपरेट, कळतं आहे का तुला. त्यावर मग लगेचच आता सावित्री तिला म्हणते की हे बघ, असं काही बी नसतं. तू जरा शांत डोक्यानं विचार कर, कदाचित तुला बी तुझ्या प्रश्नाचं उत्तर घावल. तू शांतपणे जरा विचार तर कर. त्याबरोबर आता लगेचच गौतमी मनातल्या मनात विचार करते आणि म्हणत असते की जरी मी माझी ओळख सगळ्यांसमोर आणू शकत नसले तरीसुद्धा मी डीला ब्लॅकमेल तर नक्कीच करू शकते की मी माझी ओळख सगळ्यांच्या समोर आणेन. कारण डीला थोडी माहिती आहे माझं भिंग फुटेल म्हणून मी कोणाच्या समोर येत नाही येते. मी त्याला असं म्हणेन की मी तुझ्या बायकोला आपल्याबद्दल सगळं सांगून टाकेन, मग तर डीला माझ्याजवळ यावंच लागेल, वगैरे वगैरे असे बकवास फालतू प्लॅन ती बनवत असते. आणि म्हणत असते, कृष्णा, जरी तुझ्या कपाळावर डीच्या नावाचं कुंकू हसलं असलं तरी संसार मात्र डी बरोबर फक्त आणि फक्त माझाच फुलणार. कारण काय आहे, डी बरोबर संसार करायची, त्याच्या श्रीमंतीवर आयुष करायची, मजा मस्ती करायची स्वप्न मी पाहिलेली आहेत आणि मला माझी स्वप्न मोडलेली चालत नाही. अगं लहान असताना साधी माझी कोणी पेन्सिल घेतली तर मी त्याच्याशी एवढी भांडणारी. तुला काय वाटतं मी तुला एवढ्या सहज पटकन पद्धतीने सोडून देईन का. त्याबरोबर इथे आता लगेचच रागारागात ती म्हणत असते, कृष्णा, चॅलेंज आहे माझं तुला, मी माझ्या डीला मिळवणार म्हणजे मिळवणारच. पुढचे अगदी 6 महिन्यांपर्यंत माझा डी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आलेला असेल आणि तुला रस्त्यावरती तशीच तो सोडून देईल आणि मग मात्र तुला आम्हीसुद्धा कोणी आसरा देणार नाही, असं सुद्धा आता सावित्री म्हणत असते. आम्ही तुला आसरा दिला आणि तू काय केलं, तू आमच्या आयुष्याची माती केलीस कार्टे. आता बघ आम्ही काय करतो ते, असं आता सावित्री आणि पूजा ठरवत असतात. थोडक्यात काय, कृष्णाचं झालेलं लग्न मोडण्यासाठी सुद्धा ह्या दोघीजणी प्रयत्न करणार असतात. तर आता त्या ठिकाणी भक्ती येते. भक्ती बघते तर काय, आता इथे ह्या दोघींचं मायलेकींचं प्रेम हे उतून चाललेलं असतं. मग भक्ती तिकडे येते आणि म्हणायला लागते, अगं जर येणार होतीस तू पूजे तर मग आधीच सांगायचं नाही का आम्हाला, आम्ही थांबलो असतो की तुझ्यासाठी. कृष्णीनं पाठिवणी करताना आईची बी केवढी वाट पाहिली, पण आईनं काही तिची पाठिवणी केली नाही. तू येणार आहेस माहिती असतं तर आणखीन थोडा वेळ थांबली असती. त्याबरोबर आता गौतमी ही पूजाला सडेतोड उत्तर देत म्हणते, तू गप ग, जा कामं कर तुझी गावछाप. आता खरं तर बघायला गेलं तर पूजा जे काही बोललेली असते ते भक्तीला अजिबातच पटलेलं नसतं, पण गप्प राहण्या वाचून तिच्याकडे दुसरा काहीच पर्याय नसतो आणि म्हणूनच ती म्हणत असते की गप्प बस, जास्त उगाच बोलू नकोस. अगं त्या कृष्णीनं तुझ्यासाठी एवढं केलं, तुझ्या शिक्षणावर पैका लावला आणि शेवटी तिच्या लग्नाला बी तू आली नाहीस. हीच वय गई शाने तुझी उपकाराची जाण. बघ, तुम्ही दोघींनी नेहमी त्या पोरीबद्दल वाईटच विचार केला, तिचं वाईट व्हावं असेच प्रयत्न केले, पण आज बघताय ना देवानं तिचं समद केवढं चांगलं केलं आहे. ते आता आयुष्यभर ते सुखानं राहणार, सुखानं संसार करणार आणि ते बी दुष्यंतराव रांगडे पाटलांसंग. कळलं नवं. त्याबरोबर आता सावित्री म्हणत असते, ह्यो माज आमस्ती नाही दाखवायचा, तो तिकडं त्या कृष्णीला दाखवायचा. हिथं आम्ही बोलू नवं तेच घडणार, लक्षात ठेवायचं. राहायचं असेल तर राहायचं, नाही तर निघायचं, फुटायचं. त्याबरोबर लगेचच आता भक्ती म्हणायला लागते, वय आता कृष्ण नाही नवं, मग आता तू मला ओरडण्याचा मारण्याचा सगळा हक्क गमावलायस की. त्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणायला लागते की हे बघ आई, ते काहीही असलं, कृष्णा लग्न करून जरी गेलेली असली तरी तुझा माझ्यावर मुलगी म्हणून पूर्ण हक्क आहे. फक्त तू कृष्णाला जर काही बोललीस ना तर ते मला सहन होणार नाही. माझ्या कृष्णालाही काही बोलू नको आणि कृष्णाला तर काहीच बोलू नको, कळलं ना तुला.
त्याबरोबर आता आई म्हणते म्हणजे त्यावर ती म्हणते कळेल तुला नंतर, ते समज सोड, जाऊ दे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद.